श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. निर्जला एकादशी जी आज आहे, निर्जला एकादशी ही हिंदू धर्मातील एक अतिशय पुण्यदायी आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते. ही एकादशी ज्येष्ठ शुद्ध एकादशीला येते आणि यावर्षी 2025मध्ये 6 जून वार शुक्रवार रोजी आपली निर्जला एकादशी आलेली आहे. एकादशीचं जर महत्त्व ह्या एकादशीचं महत्त्व जर म्हटलं तर निर्जला म्हणजे पाणी न पिता केलेला उपवास. या दिवशी पाणी, अन्न, फळ काहीही न घेता कठोर उपवास केला जातो. या एकाच व्रतात सर्व 24 एकादशींचं पुण्य मिळतं असं मानलं जातं. याला भीमसेनी एकादशी असंही म्हणतात, कारण महाभारतातील भीमाने ही एकदाच या एकादशीचा उपवास केला होता. याला भीमसेनी एकादशी म्हणतात, म्हणजेच निर्जला एकादशी. तर हे व्रत कसं करायचं आहे? दशमीच्या दिवशी, व्रताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी फक्त एकदा सात्विक जेवण आपण सर्वांनीच केलेलं असणार आहे. एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून विष्णू भगवानांची पूजा करावी. दिवसभर काहीही न खाता पिता उपवास करावा. रात्रभर जागरण करून विष्णू नामस्मरण करायचं आहे आपल्याला आज. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला ब्राह्मणाला अन्नदान देऊन स्वतः जेवण आपल्याला करायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडण्याला पारण म्हणतात. तर पारण म्हणजे काय? तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडण्याला पारण असं म्हणतात. हे सकाळी योग्य वेळेत करावं लागणार आहे. म्हणजे 7 जूनला आपल्याला 10 वाजेच्या आत आपल्याला ही द्वादशी सोडायची आहे. अन्यथा व्रताचं फळ कमी होतं. व्रताचे फायदे काय होतील ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. पापांपासून मुक्ती मिळते. दीर्घायुष्य, आरोग्य आणि मोक्षप्राप्ती आपल्याला मिळत असते. या दिवशी केलेलं दान धर्म विशेष फलदायी असं मानलं जातं. या उपवासामध्ये आपल्याला कुठली गोष्ट करायची नाही आहे, तर पाणीही प्यायचं नाही. जर प्रकृतीमुळे शक्य नसेल तर थोडं तुळशीचं पाणी घेऊ शकता. तामसिक भोजन, क्रोध, वादविवाद, हिंसा यापासून आपल्याला दूर राहायचं. या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. संपूर्ण दिवस मन शांत, सात्विक आणि भक्तिभावाने व्यतीत आपल्याला करायचं आहे. निर्जला एकादशीची कथा, पूजा, विधी किंवा व्रतकथा आपण बऱ्याच दिवसापासून ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला काय काय करता येईल याबद्दल मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम, त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र याचं देखील आपल्याला पठण करायचं आहे. आणि या दिवशी आपण स्त्रीसूक्त, पुरुष सूक्त म्हणून आपल्या पांडुरंगाला, विष्णू भगवानांना आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे एकादशीच्या उपवासात आपल्याला दूध आपण पिऊ शकतो. त्याप्रमाणे एकादशीच्या दिवशी कपडे, आता म्हणतात की एकादशीला कपडे धुवायचे नसतात. महिलांनी या दिवशी केस किंवा डोकं धुणं टाळायचं आहे. यासोबतच एकादशीच्या दिवशी नख आणि केस कापणे देखील निषिद्ध आहे. यामुळे या दिवशी आपल्याला उपवास करताना ब्रह्मचर्य पाळले पाहिजे, राग टाळला पाहिजे. प्रत्येक वस्तू जी आपल्याला देवाला अर्पण करायची आहे ती अर्पण केल्यानंतरच, म्हणजे नैवेद्य अर्पण केल्यानंतरच ती आपल्याला खायची आहे. एकादशी व्रत हे माणसाच्या सर्व पापांची धूळ कमी करते. म्हणजेच आपल्या एकादशी, जर तुम्ही पहिल्यांदाच एकादशीचं व्रत सुरू करत असाल तर ते कधी व कसं करायचं आणि कोणता मंत्र म्हणायचा, तर याबद्दल आपण बघितलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे. फक्त एकादशीच्या व्रताला द्वादशीच्या दिवशी किती वाजता सोडायचं हे मला तुम्हाला सांगायचं होतं. ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि ते महिन्यातून 2 वेळा, शुक्ल पक्षात एकदा आणि कृष्ण पक्षात एकदा पाळल्या जातं. तर एकादशी व्रत ज्यांना सुरू करायचं आहे ते खूप चांगला आजचा हा दिवस आहे, ज्याला उत्पन्न एकादशी आपण म्हणतो. एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्यांनी फळ खाल्ले तरी चालते, पण शक्यतो बरेच जण निर्जला एकादशीच्या दिवशी काहीही पाणी न पिता एकादशी करत असतात. त्यामुळे सर्वांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची
मूर्ती याचे देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे. पंचामृत घ्यायचं आहे. पंचामृतमध्ये काय काय असणार आहे? दूध, दही, तूप, साखर, मध आणि तुळशीचं पान, केशर, सुगंधी द्रव्य आणि वेलची आपल्याला श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला जे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जी पूजा आज आपण करणार आहोत, सुपारी, लवंग, कापूर, पाण्यासोबतचं म्हणजे पाणी असलेलं नारळ, पिवळं चंदन, हे तांदूळ, पंचमेव, कुंकू, हळद, धूप, दिवा, तीळ, आवळा, मिठाई, उपवासाची गोष्ट ज्या काही आहेत त्या आपल्याला आज त्या सर्व घेऊन आपल्याला भगवान विष्णूंची आराधना करायची आहे. शक्य होता होईल विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र सर्वांनी अवश्य पठण करावं. विष्णू सहस्रनाम हे तुम्ही 11 वेळेस म्हटलं तरी चालेल आणि व्यंकटेश स्तोत्र मला 21 वेळा म्हणायचं आहे. ते पण 15व्या ओवीपर्यंत म्हणायचं नाही. फक्त 8व्या ओवीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र 20 वेळेस म्हणायचं आणि 21व्या वेळी 15व्या ओवीपर्यंत त्याची फलश्रुती म्हणायची. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.